नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज परत एकदा जरांगे पाटील यांचं उपोषण याचा चौथा अध्याय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. वाटलं तर विषय वाढत चालला आहे असंही काही लोकांना वाटेल, पण मित्रांनो, जेव्हा राजकारण उलगडत असतं ना, तेव्हा त्या उलगडणाऱ्या राजकारणामध्ये जसे काही भविष्याचे धागेदोरे सापडतात, सुगावा लागतो, तसंच भूतकाळातले सुद्धा धागेदोरे आपल्यासमोर येत असतात आणि ते जेव्हा उलगडतात तेव्हा आपण चक्रावून जातो. ही गोष्ट नेमकी तशी आहे. पण हे सगळं प्रकरण चालू असताना अनेकांना वाटत, आणि तुम्हाला मी स्पष्टपणे सांगितलं की जरांगे पाटलांचं उपोषण आणि त्यांनी मराठा आरक्षण हा जो काय मोठा फलक घेतलेला होता सोबत, तो कुठेही जाऊन पोहोचणार नाही. यामध्ये मराठ्यांचं, मराठा समाजाचं आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं मोठं नुकसान संभवतं हे ठामपणे सांगणारा आणि त्याचं तर्कशास्त्र मांडणारा बहुधा मी एकच विश्लेषक असेन. कारण मी सुरुवातीपासून जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या निमित्ताने जे उपोषण आंदोलन म्हणून थोतांड सुरू केलं होतं, त्याच्यामध्ये मला जवळजवळ 4 दशकापूर्वीच्या मुंबईतल्या गिरणी संपाची प्रतिकृती दिसत होती, पुनरावृत्ती दिसत होती. याचं कारण मित्रांनो, आंदोलन जे उभं राहतं, एखादी चळवळ उभी राहते, त्या चळवळीला एक भूमिका असते, एक विचार असतो त्यामागे. त्यामध्ये लक्ष ठरलेलं असतं की आपण हे आंदोलन कशासाठी करतोय, त्या आंदोलनातून आपल्याला साध्य काय करायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि त्यासाठी, हे साध्य गाठण्यासाठी आपण कुठली कुठली पावलं उचलायची, कुठल्या दिशेने जायचं, कुठपर्यंत जाऊन थोडा विसावा घ्यायचा, मग पुढली चाल खेळायची किंवा पुढली पावलं टाकलायची, या सगळ्याचं प्लॅनिंग एखाद्या कुठल्याही छोट्या मोठ्या किंवा व्यापक चळवळीत असतं. 1857मध्ये जे बंड झालं त्याला भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध मानतात. पण ज्या वेळेला तेव्हाचे राजे रजवाडे, सुलतान, नवाब यांना देखील ब्रिटिशांनी नामोहरम करून टाकलं. त्यानंतर एक गोष्ट झाली की बाबा, अशा पद्धतीत ब्रिटिशांना आणि ब्रिटिश सत्तेला हरवणं शक्य नाही. आणि त्यानंतर 1885 म्हणजे जवळजवळ आपण बारकाईने बघितलं तर 28 वर्षानंतर काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस या संस्थेची, संघटनेची स्थापना झाली, ज्याला आजची काँग्रेस म्हणतात. आजचे काँग्रेसवाले जे दावा करतात की आम्ही स्वातंत्र्याचा लढा लढवला, तर ती सुरुवात झाली, ती होम रूल चळवळ म्हणतात. म्हणजे ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य करायला हरकत नाही, आमच्यावर ब्रिटिश राणीचं राज्य असलं तरी, सत्ता असली तरी हरकत नाही, पण ती सत्ता राबवताना इथल्या एतद्देशीयांना, म्हणजे या देशात जन्माला येतात, जगतात आणि मरतात, ही देश ही स्वतःची भूमी मानतात, राष्ट्र मानतात, त्यांचाही त्या सत्तेच्या चालवण्यामध्ये काहीतरी सहभाग असला पाहिजे. त्याला होम रूल म्हणतात. म्हणजे स्थानिकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेणं, इतकी मर्यादा ठेवून काँग्रेसची संघटना, चळवळ सुरू झालेली होती. होत होत ती ब्रिटिशांना चले जाव म्हणण्यापर्यंत गेली. 1885 ते 1942 हा कालखंड आपण बघितला तर ती टप्प्याटप्प्याने एक साध्य करायचं आणि मग पुढलं पाऊल टाकायचं. थेट ब्रिटिशांना चालते व्हा असं म्हणणारी चळवळ होऊ शकली नसती. त्यामुळे त्या चळवळीमध्ये जनतेचा सहभाग निर्माण करून घेणं याला प्राधान्य होतं आणि त्या दिशेने ती चळवळ सरकत गेली. ती मोठी चळवळ आहे. पण अगदी कुठल्याही कारखान्यामध्ये, कंपन्यांमध्ये, सेवा क्षेत्रामध्ये जे संप होतात, आंदोलनं पेटतात, मागण्या केल्या जातात, तिथून एखादा भाषिक प्रांत मागण्यापर्यंतच्या चळवळी तुम्ही बघितल्यात.
तर त्यामध्ये एक गोष्ट असतं, आंदोलनामध्ये एक मर्यादित टप्पा गाठून आपली परत एकदा फेरमांडणी करणं, या दिशेने कुठेही जरांगे पाटील यांचं उपोषण आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन सरकत नव्हतं. मराठा आरक्षण आंदोलनाच्या जरांगे केंद्री जे काही उचापती चालल्या होत्या त्या बघितल्या तर त्याचा ताबा कधीच राजकीय पक्षांनी घेतला होता. किंबहुना आता नावं लपून राहिलेली नाहीत. शरद पवार हेच त्याचे बोलविते धनी आहेत, हे सगळं समोर आलेलं बघितलं तर असं वाटतं की जरांगे पाटील यांना प्यादा आणि मोहरा बनवायला गेलेले शरद पवारसुद्धा या सगळ्या एका सापळ्यामध्ये जरांगेबरोबर फरफटत गेले. मला आश्चर्य त्याचं वाटतं की शरद पवार हे 50 वर्षापेक्षा अधिक काळ सार्वजनिक जीवनात आहेत, राजकारणात आहेत, अनेक डावपेच खेळलेले आहेत, अनेक सरकारं बनवली, अनेक सरकारं पाडली, पक्ष बनवले मोडले. अशा शरद पवारांना जरांगे पाटील हे आपल्याला फरफटत एका सापळ्यात घेऊन जात आहेत, हे कळलं कसं नाही याचं मला नवल वाटतं. आणि शरद पवारांना का कळायला पाहिजे होतं की ज्या पद्धतीत महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ज्या प्रकारे अतिशय नाजूक हाताने आणि कुठलाही बडगा न उगारता जरांगे पाटील यांना अधिकाधिक प्रक्षुब्ध केल्यासारखं सहज साध्य सगळं होतंय. पहिली मागणी कुठची होती मित्रांनो, की जर मराठवाड्यातल्या मराठ्यांची नोंद ही निजामाच्या दप्तरात कुणब्यांची असेल तर मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात काय अडचण आहे. एकदा ते हो म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात मराठ्यांना कुणबी ठरवा. मग नंतर कुणबी आणि ओबीसी मधूनच ह्या सगळ्या मागण्या बेताल होत्या, बेछूट होत्या. आणि या मागण्या ज्या प्रकारे महायुतीचं सरकार सहजपणे हाताळत जरांगेंना अधिकाधिक आक्रमक होऊ देत होतं, तेव्हा शरद पवारांच्या लक्षात यायला पाहिजे होतं यामागे काहीतरी डावपेच आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील झिंग चढल्यासारखे वागत होते, कसल्याही बेताल बेछूट मागण्या करत पुढे चालले होते. एक तर त्यांना शरद पवारांनी पुढाकार घेऊन आवरायला पाहिजे होतं, किंवा त्यापासून जरांगे या प्रकरणापासून स्वतः आणि आपल्या सहकारी नेत्यांना सोडचिठ्ठी घ्यायला सांगायला पाहिजे होती. आता समोर आले ना, राजेश टोपे यांचं नाव आलेलं. तुम्ही मित्रांनो अंतरवली सराटीमध्ये दगडफेक लाठीमार झाल्यानंतरचा काळ लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे मंत्री अधिकारी वेगवेगळे प्रस्ताव घेऊन जरांगे पाटलांकडे जात होते. या सगळ्या काळामध्ये अगदी उदयनराजे गेले, छत्रपती संभाजीराजे गेले, हे सगळे ज्या वेळेला जरांगे पाटलांना भेटत होते तेव्हा जरांगे पाटलांच्या बाजूला एक माणूस सातत्याने दिसत होता आणि तो माणूस राजेश टोपे होते. आणि आता राजेश टोपे यांनीच या सगळ्यामध्ये हस्तक्षेप केला किंवा त्यांच्या आदेशानुसार दगडफेक वगैरे झाली. या भानगडी आता चव्हाट्यावर येतात आणि राजेश टोपे यांची पवारनिष्ठा वेगळी सांगण्याची गरज नाही, कारण अजितदादांबरोबर राजेश टोपे गेले नाहीत, ते निष्ठेने शरद पवारांच्या बरोबर राहिले. मला त्याची गंमत वाटते की शरद पवारांनी स्वतः सरकार चालवलेलं आहे, गृह खातं चालवलेलं आहे, पोलीस खातं हाताळलेलं आहे. ज्या प्रकारे जरांगे पाटील यांनी त्या मागणीनंतर त्या 2 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या, त्यांना तिथून खड्यासारखं बाजूला करण्यात आलं.
शासन चालवणारे आणि इतकं प्रचंड बहुमत असलेले असे झुकत नसतात. जेव्हा गृह खात्यावर आरोप होतोय, फडणवीसांवर आरोप होतोय, तरी फडणवीस मौन धारण करतात. कुठचंही प्रक्षोभक वाक्य शब्द आपल्याकडून जाऊ नये यासाठी अतिशय काळजी घेतात. तेव्हा शरद पवारांनी सावध होण्याची गरज होती. ती आपल्यामध्ये मराठीत म्हण आहे ना, अग ग म्हशी मला कुठे नेशी. तसं जरांगे पाटील बेताल झाले होते आणि ते सरकारला फरफटत घेऊन चाललेत असं अनेक मुरब्बी पत्रकारांना, विश्लेषकांना, राजकारण्यांना वाटत होतं. आणि त्यात शरद पवारांचा सहभाग असावा ही नवलाची गोष्ट होती. मला खरंच नवल वाटलं की ज्या अर्थी सरकार इतकं झुकतं माप देतं आहे, लवचिक होतं आहे, जरांगेंना मनमानी करू देतं आहे, अशा वेळेला सरकारचा काहीतरी डाव आहे का, फडणवीसांचा काही डाव आहे का, हे लक्षात घेण्याची आणि पर्टिक्युलरली शरद पवारांनी लक्षात घेण्याची गरज आहे की आपण जरांगे पाटलांना प्यादा मोहरा बनवलं नसून आता प्यादच म्हणजे तो माकडानेच मदाऱ्याला खेळवावं तसं आपण आणि आपले उरलासुरला पक्ष हा फरफटत चालला आहे. आता ते कोण योगेश सावंत वगैरे नावं आलेली आहेत. मुद्दा असा आहे मित्रांनो की शरद पवार का फरफटत गेले, मला खरंच नवल वाटतं. आणि आमच्या सुशील कुलकर्णीने तो व्हिडिओ दाखवला. शरद पवारांनी तिकडे जाऊन स्टेजजवळ उभं राहून जरांगे पाटलांच्या कानात काहीतरी कुजबूज केली आणि आता शरद पवार सांगतात माझा त्याचा काही संबंध नाही वगैरे वगैरे. पण व्यवहारी पातळीवर बघितलं तर शरद पवार हे ज्या प्रकारे सातत्याने ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ ओकल्यासारखं बोलत असतात, संभाजीराजेंना राज्यसभेत नेमणूक मिळाल्यानंतर पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्र दिली असा जातीय उल्लेख केला होता. अफजल खानाचा वकील कुलकर्णी हा शिवरायांवर तलवार चालवून गेला. हे सगळं सांगण्यामागचा शरद पवारांचा ब्राह्मण विरोध लपून राहिलेला नाही आहे. आणि मग त्याच पातळीवर जेव्हा आपण धागेदोरे शोधायला लागतो तेव्हा जरांगे पाटलांनी बामणी कावा, बामण वगैरे भाषा वापरली, अगदी आयमाई काढेपर्यंत जाऊन नंतर दिलगिरी व्यक्त केली. तर एवढं सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस प्रक्षुब्ध झाले नाहीत. त्यांनी हे सगळं होऊ दिलं. आता असंही बोललं जातं की देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने भारतीय जनता पक्षातले मराठा नेतेसुद्धा जरांगे पाटलांना आव्हान द्यायला उभे राहिले नाहीत. आता बोलत आहेत पण त्या काळात गप्प बसले. शरद पवारांनी ही गोष्ट खटकायला पाहिजे होती. प्रसाद लाड असतील, एक नारायण राणे आणि नितेश राणे सोडले तर भारतीय जनता पक्षातले मराठा नेतेसुद्धा जरांगे पाटलांना जाब विचारायला पुढे आलेले नव्हते. आता बोलतील सगळे, पण ते का बोलले नाहीत हा प्रश्न कुठल्याही मुरब्बी राजकारण्याला पडला पाहिजे. शरद पवारांना पडला पाहिजे होता की हा काही सापळा आहे का. जरांगे पाटील अधिकाधिक बेताल होतील इतकी सवलत आणि मुभा मोकळीक त्यांना या उपोषण आणि आंदोलन काळात दिली गेली. तो सापळा होता हे ओळखलं पाहिजे होतं. कारण एक गोष्ट साफ असते मित्रांनो, ज्यांच्या हाती पोलीस खातं आहे, गृह खातं आहे, त्यांना नित्यनेमाने राज्यात काय काय गडबडी चालल्या आहेत याच्या गुप्त वार्ता पोचवल्या जात असतात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना रोजच्या रोज पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडून ब्रीफिंग दिलं जात असतं आणि त्यामध्ये जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे
त्यांच्यासाठी एवढे 20-20 JCBतून गुलाल उधळणं, फुलं उधळणं जे काय चालू आहे, 27 एकरवर प्रचंड सभा आयोजित करणं, त्यासाठी गर्दी जमवणं, त्यासाठी कोट्यवधी रुपये चुराडा करणं, हे कोण करतोय? हे गुप्तवार्ता विभागानं कळत नाही? कधी काळी गृह खातं हाताळलेले शरद पवार यांना यातून गुप्तवार्ता ही आजच्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचते याचं भान नव्हतं. भान असतं तर शरद पवारांनी वेळीच जरांगे पाटलांचा लगाम ओढला असता आणि त्यांना बेताल होऊ नका हे निदान आपल्या कुणा सहकार्यामार्फत संदेश पाठवला असता. पण जरांगे पाटील नुसतं उपोषण करत बसले नव्हते, ते बेताल झाले होते. आणि त्यांना बेताल होण्याची मुभा मी म्हणेन की एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी दिलेली होती. कारण जेव्हा माणूस बेताल होतो तेव्हा तो नकळत भयंकर चुका करत जातो. हे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना कळत असेल तर शरद पवार 4 वेळ मुख्यमंत्री झालेले होते, त्यांना याचा सुगावा लागला नाही की ज्या अर्थी इतकी मोकळीक दिली त्या अर्थी जरांगे पाटलांनी चूक करावी, चुकीच्या भूमिका घ्याव्यात, हीच सरकारची अपेक्षा आहे. कारण एकदा जरांगे पाटील चिमटीत सापडलं की मग त्यांचे बोलबिते धनीसुद्धा फरफटत मागून येतील. मित्रांनो, एक लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. हे एवढे ट्रॅक्टर आले, एवढ्या गाड्या आल्या, एवढे JCB आले, अहो त्यांना RTOचा रजिस्ट्रेशन नंबर असतो ना. तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांमध्ये साध्या कपड्यातले जे पोलीस गुप्तवार्ता गोळा करणारे असतात ते अशा JCBचे, ट्रॅक्टरचे, गाड्यांचे नंबर टिपून घेतात. त्यांची RTOमधून माहिती काढली जाते आणि त्यातून हा खर्च कोण करतोय, कोणाच्या गाड्या पाठवल्या जात आहेत याचा सगळा अहवाल तयार होत असतो ना. हे शरद पवारांना माहिती नव्हतं. आता जे येतं आहे की या सगळ्या आंदोलनात गावोगावी टायर जाळणारे किंवा जरांगे पाटलांच्या मागे काय 200-150 गाड्यांचा ताफा फिरवणारे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारच्या गटाचे असावेत हा योगायोग म्हणता येणार नाही. आणि याची नोंद होत असते. हे शरद पवारांना माहिती नसेल तर त्यांनी 50 वर्ष सत्तेचं राजकारण केलं की खुळेपणा केला असा प्रश्न विचारावा लागेल. माझ्या मते 3-4 महिने सतत एक उपमुख्यमंत्री कांड्या करतो हे पण जरांगे पाटील बोलले होते. व्यक्तिगत पातळीवर जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी फडणवीसांवर नको नको त्या घाणेरड्या कॉमेंट केल्या. फडणवीसांनी चिडावं म्हणून डिवचण्याचा प्रयत्न केला, तरीही देवेंद्र फडणवीस संयम पाळतात. याचा अर्थच लावलेला सापळा विस्कटला जाऊ नये एवढा संयम त्यांनी दाखवला होता. पण तो लावलेला सापळा आहे आणि त्यात जरांगे पाटील स्वतःच्या पायाने चालत जात आहेत आणि आपल्यालाही आपल्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासकट शरद पवारांना फरफटत घेऊन जात आहेत. एवढंही शरद पवारांना कळलं नाही. SIT नेमली जाईपर्यंत शरद पवार गाफील होते. आणि म्हणून मी असं म्हणेन की जरांगे पाटील यांच्यासाठी शासकीय पातळीवर लावलेला जो राजकीय सापळा होता त्यात जरांगे पाटील झिंगल्यासारखे गेले. आत्ता चाललो सागर बंगल्यावर वगैरे नाटक रंगवलं आणि भांबेरी गावातून दुसऱ्या दिवशी उलट्या पावली अंतरवली सराटी. संचारबंदी, मला गोळ्या घाला असं म्हणणारा माणूस संचारबंदी लावल्यावर मागे जातो. याला काय म्हणणार मित्रांनो? नाटक नाही तर दुसरं काय म्हणणार? पण तोपर्यंत ते राजकीय सापळ्यात अडकलेले होते आणि आपल्या मागून फरफटत शरद पवारांना घेऊन आले होते. कारण शरद पवारांचे सगळे सहकारी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये या आंदोलनासाठी ज्या हिंसक
गोष्टी करायच्या, त्यासाठी मदत पुरवत होते, मनुष्यबळ पुरवत होते, इतर साधनं पुरवत होते. या सगळ्याची बारीक सारीक माहिती गोळा झालेली आहे. SITला आवश्यक असलेली माहिती ऑलरेडी सरकारकडे आहे आणि म्हणूनच SIT नेमली गेली, हे विसरू नका. मुद्दा इतकाच आहे, जरांगे पाटील हा एक ग्रामीण माणूस आहे, फार बुद्धिमान आहे अशातला भाग नाही, त्याला फार मोठे डावपेच कळतात असं नाही. बाकी बेताल बोलणं ठीक आहे, मी काय एवढा मूर्ख नाही, महाराष्ट्र बेचिराग झाला असता. जेव्हा जरांगे पाटील महाराष्ट्र बेचिराग झाला असता म्हणतात, त्याचा अर्थ बेचिराग करण्यासाठीच सगळं आंदोलन केलं होतं याची एक प्रकारे कबुली देतात. आणि अंतर्वली सराटीमध्ये बसून अख्खा महाराष्ट्र पेटवणं एवढी क्षमता जरांगे पाटलांमध्ये नाही आहे. याचा अर्थच तुम्ही पुढे व्हा, आम्ही अख्खा महाराष्ट्र पेटवून देऊ, हे आश्वासन जरांगे पाटलांच्या मागे अदृश्य शक्ती म्हणून उभे असलेल्या बोलवित्या धन्याने दिलेला शब्द असेल ना. पण ज्या वेळेला आता सरकार बडगा उगारणार दिसलं, तेव्हा कासवाने पाय आत घ्यावेत तसे जरांगे पाटील अंतर्वली सराटीला गेले आणि शरद पवारांचा धीर सुटला. शरद पवारांचा धीर कसा सुटलाय ते आपण वेगळ्या व्हिडिओत ऐकू. पण एक गोष्ट निश्चित आहे की आरक्षणाच्या निमित्ताने सरकारला राजकीय कोंडीत पकडण्याचे जे डावपेच जरांगे यांना पुढे करून शरद पवार खेळले आणि संजय राऊत, उद्धव ठाकरे, नाना पटोले, वडेट्टीवार हे खुळ्यासारखे शरद पवारांच्या मागे गेले. या सगळ्यांची बोलती आता SIT या 3 इंग्रजी अक्षरांनी बंद करून टाकली. या सगळ्यांची बोलती, कारण या सगळ्यांना नकळत जरांगे पाटील, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या सरकारने लावलेल्या सापळ्यात आपोआप अडकवलेला आहे. जरांगे पाटील आपल्या पायांनी चालत गेले सागर बंगल्यावर म्हणून ते सापळ्यात अडकले आणि त्यांनी या बाकीच्यांना शरद पवारांसकट फरफटत त्या सापळ्यात नेलेलं आहे. मला याची गंमत वाटते मित्र. शरद पवारांनी 50-60 वर्ष राजकारणात विटी दांडू खेळला की गोट्या खेळल्या असा प्रश्न मला पडतो. असो, जरांगे पाटील हे शरद पवारांना फडणवीसांच्या सापड्यात कसे फरफटत घेऊन गेले तो हा अध्याय आहे. पुढच्या भागात वेगळं अधिक तपशिलात जाऊ. बऱ्याच गोष्टी उलगडत आहेत. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.